नमस्कार. दैनिक राष्ट्रसंचारच्या वतीने जागर नवदुर्गा या सदरामध्ये आज आपण भेटणार आहोत सौ अर्चना पराग ढेणे. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रभावातील समस्या सोडवण्याबाबत सातत्याने त्यांचा पुढाकार अगदी उल्लेखनीय आहे. तर आपण त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्चना पराग ढेणे. माझं शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे. मी इथून पुण्यातूनच ASMS कॉलेजमधून शिक्षण केलेलं आहे माझं पूर्ण इंजिनिअरिंगचं. आणि गेली 3.5 वर्ष मी सामाजिक कार्यात सक्रिय आहे. माझे मिस्टर पराग ढेणे हे गेले 5 वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. मग मी ॲक्च्युली जॉब करते वोडाफोन कंपनीमध्ये. मग माझं काम बघत बघत मी पण त्यांना हातभार देण्याचा प्रयत्न केला आणि गेली 3.5 वर्ष झालं मी त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यात सक्रिय आहे. नागरिकांच्या समस्या तुम्ही सोडवत आहात, त्याच अनुषंगाने तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतः जाऊन तिथे सक्रिय तुम्ही सहभाग देत आहात. तर हे सर्व करत असताना एकूणच प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या खरंच सोडवल्या जात आहेत का तुम्हाला त्यामध्ये कुठेतरी काही असे प्रश्न निर्माण होत आहेत? मग त्याचा तुम्ही कसा नागरिकांना उपयोग करून देत आहात की ते प्रश्न सोडवण्यासाठी? खरं तर आता ही समाजसेवेची सुरुवात जी झालेली आहे ती कोविडपासून सुरुवात झाली. कोविडमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस पहिली परिस्थिती तर म्हणजे पहिली जी वेव आली, लाट आली, त्याची परिस्थिती तर खूप वाईटच होती. म्हणजे लोक घराबाहेर पडायला नकोच म्हणत होते ॲक्च्युली. मग अशा परिस्थितीत कुणीतरी बाहेर पडलं पाहिजे होतं ना. मग माझ्या मिस्टरांनी पुढाकार घेतला. मग त्यांचे मित्र अशी आमची टीम तयार झाली. मग आम्ही तिथून कोविडपासून सुरुवात केली. मग कोविडमध्ये अन्नधान्य पुरवणं, परत लोकांना घरं सॅनिटाईज करून देणं, काही रुग्ण होते त्यांना मास्क वाटप, 10,000पेक्षा जास्त मास्क वाटप केलं आम्ही. 4,000पेक्षा जास्त घरं सॅनिटाईज करून दिली, एरिया सॅनिटाईज केले की बाबा तिथे निर्जंतुकीकरण करण्याचं गरज होतं. आणि हे सगळं करण्यात माझी टीम ॲक्च्युली खरंच खूप कष्ट केलेले आहेत त्या टीमनी माझ्या, आणि करतेही आहेत, अजूनही करत आहेत कष्ट. तर ही सगळी सुरुवात झाली ती मग कोविडपासून झाली. मग त्याच्यानंतर नंतर नागरिकांच्या समस्या, अपेक्षा वाढल्या ॲक्च्युली आमच्याकडून. मी ज्यावेळेस करत होतो कोविडमध्ये काम, तर लॉकडाऊन संपल्यानंतर पण अपेक्षा त्या कंटिन्यू राहिल्या, लोकांच्या समस्या येऊ लागल्या. मग पहिलं जे रस्त्याचं काम केलं आम्ही, तर तिथं रस्त्याचा खड्डा होता, तिकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. मग तो खड्डा बुजवण्याचं काम केलं आम्ही. आणि मग नंतर असं ठरवलं की आता हे काम केलेले आपण तर आता मागे वळून पाहायचंच नाही, इथून पुढेच पाहायचं. ज्या समस्या आपल्याला येतील त्या ॲज अ चॅलेंज घ्यायच्या आणि आपण 100%पेक्षाही जास्त द्यायचा प्रयत्न करायचा की त्या आपण सोडवल्याच पाहिजेत. आणि मग अशा प्रकारे आम्ही आता ग्राउंड लेवलला, आपलं जे रामनगर, शिवणे आणि उत्तमनगर हा प्रभाग आहे, तर या ग्राउंड लेवलला रस्त्याची कामं केलेली आहेत. 2,000पेक्षा चेंबर, आता चेंबरच्या समस्या भरपूर येतात ह्याच्यात. महानगरपालिकेकडे पण तक्रारी भरपूर जायच्या, पण कसं व्हायचं की मे बी तेवढ्या सोडवायला वेळ लागत होता महानगरपालिकेकडून. मग त्या तक्रारी चेंबरच्या आपल्याकडे यायला लागल्या. मग आपण स्वतःची यंत्रणा चालू केली, आपली एक स्वतःची टीम तयार केली. आणि मग आता पहिल्या चेंबरपासून आता मला वाटते 2,000पेक्षा जास्त चेंबर आपण क्लीन केलेले आहेत. मे बी काही रिपीटही असतील त्याच्यातले, पण कसं होतं की काही अधिकार नसतात किंवा काही आपल्याला, त्याच्यामुळे तिथं लिमिटेशन्स येतात आणि त्या लिमिटेशन्समुळे ते परत करावे लागतात आपल्याला चेंबर. आणि मग त्याच्यानंतर रस्त्यांची कामं केली, डागडुजी जी आहे, रस्त्यांना खड्डे वगैरे असतील. परत महावितरण, जशी की लाईट कुणाचा मीटर काढून घेऊन गेलेले असतात किंवा नवीन लाईटची हे मीटर हवा असतो, पण त्यांना मिळत नाही किंवा काहीतरी अडचण येत असते, कागदोपत्री काहीतरी अडचण येत असते, तर अशा वेळी मदत करायची. किंवा मग अजून झाडांची छाटणी, परत म्हणजे अशी छोटी मोठी जी कामं आहेत. आत्ताच 15 दिवसापूर्वी, 15 वर्ष जो रस्ता नव्हता झालेला ना, तर आता 15 दिवशी आपल्या पाठपुराव्याने पूर्ण करण्यात आला. आणि अशाच प्रकारे ज्या समस्या येतील त्या ॲज अ चॅलेंज म्हणून आम्ही घेतो आणि त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो. समाजोपयोगी काम करत असताना अनेक प्रसंग तुमच्या पुढे आले असतील किंवा अनेक अडथळे आले असतील, ह्याला तुम्ही पार करून तुम्ही पुढे गेलात. तर येणारी जी पिढी आहे किंवा आत्ताच्या ज्या तरुण मुली आहेत आणि ज्या स्वतः जॉब करत आहेत आणि त्यांनाही अनेक अडचणी येतात, तर ह्या अनुषंगाने त्यांना तुम्ही काही एखादा संदेश देऊ शकाल का की समाजासाठी सुद्धा तुम्ही काम करा आणि तुमचा जॉबही करा ह्या अनुषंगाने? कसं, आता मी स्वतःचं माझं सांगते की जॉब करायचा, घर सांभाळणं, मूल सांभाळणं
आणि परत समाजसेवा, हे सगळं मॅनेज करण्यात खरंच खूप कष्ट आणि म्हणजे मला स्वतःलाही वाटतं मी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि खूप कष्टही केलेले आहेत त्याच्यात. ज्यावेळेस आपण कुठलंही एखादं काम करतो, ज्यावेळेस चांगल्या कामाची सुरुवात होते, त्यावेळेस दुसऱ्या बाजूने आपले हितचिंतक पण वाढत असतात आणि हितचिंतक जास्त वाढले की अडचणी तर वाढतातच ऑब्व्हियसली. मग अशा भरपूर आता कामांची लिस्ट तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. कामांबद्दल प्रत्येक बोललं तर आज दिवस जाईल आपला. मग हितचिंतकांच्या अडचणी पण असं आहे की भरपूर यादी आहे आमच्याकडे की त्याच्यावरती बोलू शकतो, पण दॅट इज नॉट गुड टाईम आत्ताच बोलायचा. पण मग असं आहे की त्याची जी हितचिंतकांमुळं अडचणी झाल्या तर आम्ही कसं केलं की ॲज अ चॅलेंज म्हणून घेत गेलो. चला आज पहिली आली अडचण, मग त्यातून आम्ही ॲज अ ॲक्च्युली पहिली ज्यावेळेस चॅलेंज आली त्यावेळेस आम्ही मजबूत झालो, टीमनी काम केलं, आम्ही जास्त मजबूत झालो की चला आता दुसरं चॅलेंज आलं, दुसरी काही अडथळा आली की आपण आणखीन चॅलेंज म्हणून घेऊ त्याला, आणि अशाच अडथळ्यात पार करत गेलो आणि आत्तापर्यंत इथं पोहोचलेलो आहे. आणि खरंच माझी जी टीम आहे, माझी जी मुलं आहेत ती खरंच खूप कष्ट करत आहेत. आणि आत्ताच्या नवीन पिढीला मी सांगू इच्छिते की वेळ तर सगळ्यांनाच नसतो, स्वतःसाठी वेळ काढायला लागतो आणि स्वतःसाठी वेळ काढता काढता आपण थोडासा समाजासाठी पण वेळ काढलाच पाहिजे. आपण समाजात आलोय, समाजाकडून आपण काहीतरी घेतोय तर आपण देणंही लागतो. तर म्हणून थोडासा का होईना वेळ आपण हा समाजासाठी काढलाच पाहिजे. तरी आपण काम करत असताना कठीण काळ एक असतो आपला, तर तो म्हणजे माझा प्रेग्नन्सीचा काळ होता. ॲक्च्युली मी हे जेव्हा काम करत होते त्यावेळेस मीरासाठी मी जेव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळेस 9 महिन्याची मी प्रेग्नेंट असताना म्हणजे घरोघरी जाणं लोकांच्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं, तर आणि त्यातही अडथळ्या भरपूर यायचे, त्या अडथळ्यांना मात करत जाणे, तर हा सगळ्यात माझ्यासाठी कठीण काळ होता. तर मी या काळातही चांगले म्हणजे कष्ट करू शकते किंवा जास्त पॉवरनी उभी राहू शकते. तर माझं आत्ताच्या नवीन पिढीला हे आहे की तुम्हीही हे करू शकता, किंवा आपण हे करू शकत नाही, किंवा मी माझ्यासाठी वेळ नाही काढू शकत, किंवा मी समाजासाठी हे, किंवा मी करू नाही शकत, मला वेळ नाही आहे, माझ्यात स्ट्रेंथ नाही आहे, असं नका समजू. आपण हे केलंच पाहिजे आणि मी हे करू शकते, हे असंच आपण समजून पॉझिटिव्ह वाईब्सनी पुढे जायचं, म्हणजे आपण ते करू शकतो. आणि मला ॲक्च्युली आत्ता कसं आहे की आपण चंद्रावर पोचलेलो आहे, समाज आपण जनता चंद्रावर पोचलेली आहे, पण माझ्या प्रभागात पाहिलं तर ड्रेनेजच्या अडचणी आहेत, रस्ते प्रॉपर नाही आहेत, लोकांना घरोघरी पाणी नाही आहे, लेडीज 9 महिन्याच्या किंवा प्रेग्नेंट असतात त्या म्हणजे टेकडीवरून खाली पाणी भरण्यासाठी फक्त येतात. आणि हे प्रसंग मी स्वतः पाहिलेले आहेत डोळ्याने. त्याच्यासाठी मला ग्राउंड लेवलला काम करून हे सगळ्या त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे. मला त्यांना जास्त मोठी स्वप्न नाही दाखवायची की मी तुम्हाला हे मोठं करू शकते किंवा हे मोठं नाही. मला त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याचबरोबर स्वच्छता आणि रस्ते वगैरे, हे ज्या त्यांच्या बेसिक नीड्स आहेत त्या मला त्यांना फक्त द्यायच्या आहेत. एवढंच मी सांगू इच्छिते. थँक्यू.